क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात। आता स्वामींची आणि देवीची सेवा चालूच असेल। देवीची सेवा का चालू असेल माहिती का तुम्हाला? दसरा जरी झाला असेल तरी कोजागिरी पौर्णिमा अजूनही यायची बाकी आहे। तर शनिवारी येत आहे कोजागिरी पौर्णिमा आणि शनिवारचा दिवस जर असेल तर त्यातल्या त्यात सर्व गोष्टी ह्या खूप जास्त स्पेशल होत असतात। आणि तुम्हाला माहीतच असेल की कोजागिरी पौर्णिमा जर आता तुम्हाला कुठल्याही कारणाने तुम्हाला 8-9 दिवस जे देवी घट बसल्यापासून दसऱ्यापर्यंत कुठल्याही कारणाने पिरियड्स असू द्या, तुमच्या घरात सुतक विटाळ असू द्या, त्यामुळे कुठलीही सेवा जर करता नाही आली तर उरलेल्या काही सेवा तुम्ही निश्चितच या कोजागिरी पौर्णिमेला करू शकतात। तर आता ज्यांच्या घरामध्ये आता अखंड दिवा वगैरे घट तर काही आपण बसवू नाही शकत, पण अर्थात कन्यापूजन तुम्ही करू शकतात। त्याचबरोबर सवाष्ण भोजन तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात। देवीची ओटी कुठल्या कारणाने भरायची राहिली असेल तर तुम्ही ह्या दिवशी म्हणजे कोजागिरीच्या दिवशी तुम्ही नक्की करू शकतात। कोजागिरी पौर्णिमेला खीर बनवणं, खीर दान करणं ह्याला खूप महत्त्व आहे। आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते। लक्ष्मी ही अशी आहे की आपल्याला प्रत्येकाला गरजेचे आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचा आहे। लक्ष्मी ही या दिवशी कोजागिरीच्या दिवशी म्हणजे पृथ्वी तलावर येत असते आणि ज्यांची कोणाची दिवाळीच्या अगोदरची ही पौर्णिमा आहे, त्यामुळे दिवाळीच्या अगोदर कोण तयारी करत आहे आपल्या म्हणजे लक्ष्मी पूजनासाठी आपण येणार आहोत ह्या पृथ्वी तलावर, पण म्हणजे ह्याच्यासाठी कोण आपली अगोदरच तयारी करत आहेत, कोण घरामध्ये स्वच्छता ठेवत आहे, कोण आपल्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय आणत आहे हे बघण्यासाठी लक्ष्मी माता येत असते। त्यामुळे लक्ष्मी मातेचं तुमच्याकडे या दिवशी स्वागत झालं पाहिजे, जेणेकरून तुमची येणारी दिवाळी आहे ती खूप छान अशी जाईल। येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा आणि लक्ष्मी अखंड राहण्याचा आशीर्वाद देखील मिळेल। म्हणूनच कोजागिरीला खूप महत्त्व आहे। कोजागिरीच्या दिवशी म्हणजे आटीव दूध करणं ह्याला पण खूप महत्त्व आहे। दूध हे चंद्रप्रकाशामध्ये ठेवण्याला पण खूप महत्त्व आहे। चंद्राची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे। मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की चंद्राकडे तुम्ही एकटक बघा। आत्ता जे हा चंद्र आहे आता काल दसऱ्यापासूनचा जो आहे तो जो कलाकलाने वाढणार आहे आणि त्याच्याकडे एकटक बघितलं की आपल्याला जी सायंटिफिक दृष्ट्या जी आहे त्याचं महत्त्व, त्यामुळे जी आपली नजर कुठे कमजोर असेल तर ती देखील म्हणजे चांगली होणार आहे। तर आता हे झालं बेसिक ह्या बाबतचं। परंतु जर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर जर घरामध्ये काही वस्तू तुमच्या नसतील ज्या लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत, त्या नसतील तर तुम्ही नक्कीच घेऊन या। आता त्या गोष्टी कोणत्या हे या व्हिडिओमध्ये सांगत आहे। पहिलं म्हणजे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये ना लक्ष्मीची मूर्ती तर असते। काही जणांकडे आता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर त्यांनी ती घेऊन यावी। लक्ष्मीची मूर्ती असावी, फोटो असावा। त्याचबरोबर छोटंसं कॉईन मिळतं बघा, लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती हे आपण म्हणजे लक्ष्मीपूजनाला देखील वापरू शकतो। आणि लक्ष्मीपूजनाला फक्त लक्ष्मीची पूजा न करता माता सरस्वतीची देखील पूजा करावी। आणि गणपतीची पूजा तर आपण, गणपती हे आद्य देवता आहे, त्याचे पूजेशिवाय आपण पुढे जात नाही। मग लक्षात घ्या की आपल्याला जर सरस्वतीची पूजा का करायची आहे, कारण हे बघा, ज्याच्यावर सरस्वती माता प्रसन्न असते, ज्याच्यावर सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो त्याच्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते। त्यामुळे ते जे कॉईन आहे, तुमची जेवढं बजेट असेल तेवढं तुम्ही घ्या। तुमचं बजेट जर समजा आता खूप कमी असेल तर तुम्ही ॲटलिस्ट त्यांचा फोटो घ्या। पुढच्या वर्षी थोडे पैसे साचवून कॉईन घ्या। दरवर्षी त्यात थोडी वाढ करून छोटासा कॉईन मोठा देखील करू शकता तुम्ही। तर मग पहिली गोष्ट म्हणजे कॉईन, कारण त्याच्यावर आपण पूजा करतो, त्याच्यावर आपण अभिषेक देखील करू शकतो। त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र। प्रत्येक घरामध्ये श्रीयंत्र हवंच। तुम्ही केंद्रातून घेऊ शकता, स्वामी समर्थांचं केंद्र मिळतं, किंवा जिथे पूजेच्या वस्तू अगदी तुम्हाला विश्वासू जिथे आहे तुमचं कुठलं दुकान तिथून तुम्ही घेऊ शकतात। पण श्रीयंत्र, मेरू यंत्र असं हे जे यंत्र असतात, मेरू यंत्र किंवा श्रीयंत्र, तर श्रीयंत्र घरात असावं। त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन हा जो विधी आहे तो केला जावा। त्याचबरोबर लवंगांचं अर्चन, कुंकुमार्चन हे दोन्ही होत असतात। कोजागिरीला देखील कुंकुमार्चन, श्री सूक्त म्हणत कुंकुमार्चन, नवार्ण मंत्र म्हणत कुंकुमार्चन केलं जातं। तर तुम्ही
कोजागिरीच्या अगोदर श्रीयंत्र नसेल किंवा काही कारणास्तव श्रीयंत्र खराब झालं असेल तर ते रिप्लेस करून तुम्ही कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीयंत्र घेऊन यावं. तर श्रीयंत्र झालं, त्याच्यानंतर पहिलं तर तुम्हाला कॉईन सांगितला, त्याच्यानंतर श्रीयंत्र. आणि तुम्हाला माहीत आहे का, दिवाळी आणि दिवाळीच्या अगोदर आपल्याकडे ज्या लक्ष्मीला आवडणाऱ्या कवड्या असतात, कवड्या ह्या ज्या आहेत ना त्या समुद्र मंथनाच्या वेळेला उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे कवड्या ज्या असतात त्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. त्यामुळे घरामध्ये प्रत्येक वेळेला पूजेच्या म्हणजे आपण जिथे पूजा करतो पूजा घरामध्ये तुमच्या 5, 7 किंवा 11 ह्या संख्येमध्ये कवड्या हव्यात. तुमच्या पर्समध्ये देखील त्या तुम्ही ठेवू शकतात, परंतु पूजेत कवड्या ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कोल्हापूरला जर कोणी अंबाबाईच्या दर्शनाला गेलं असेल तर त्यांच्या लक्षात आलं असेल की अंबाबाईला कवड्यांची माळ घातली जाते. आणि कवड्या ज्या आहेत ना त्या कोल्हापूरला असे भरपूर दुकानं आहेत की जिथे कवड्यांची माळ विकली जाते. अंबाबाई म्हणजे कोण माहिती आहे का, तर ती साक्षात महालक्ष्मीच आहे. त्यामुळे तिला कवड्या ह्या खूप प्रिय आहेत. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या कवड्या घरामध्ये ह्या तुम्ही आणणं हे म्हणजे अगदी लक्ष्मी मातेला हवं ते घेऊन येणंच आहे. जसं की श्रीयंत्र जे आहे ते लक्ष्मीचं आसन आहे आणि कवड्या ह्या लक्ष्मीला प्रिय आहेत. त्याच्यानंतरची वस्तू जी घरामध्ये यायला हवी ती आहे कमळगट्ट्याची माळ. 108 मण्यांची माळ देखील तुम्ही जपासाठी घेऊन येऊ शकतात आणि ती श्रीयंत्रावर ठेवू शकतात. छोटी देखील श्रीयंत्रावर ठेवायची माळ मिळते, ती देखील तुम्ही आणू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही आणा. परंतु कमळगट्ट्याची माळ 108 मण्यांची जर असेल ना तर ती तुम्हाला रोज तुम्ही कमळ फूल असं आहे की ते तुम्ही देवीला वाहू नाही शकत. रोज कुठे जाणार तुम्ही एवढे 108 फुलं वाहायला. त्याच्याऐवजी तुम्ही 108 मण्यांची जी कमळगट्ट्याची माळ पूजेमध्ये ठेवली तरीहीच देवी आपल्यावर खूप प्रसन्न होणार आहे. त्याच्यानंतरची कमळगट्ट्याच्या माळेनंतर येतो तर दक्षिणावर्ती शंख. आता बऱ्याच जणांकडे दक्षिणावर्ती शंख असेल आणि नसेल त्यांनी तो दक्षिणावर्ती शंख घरामध्ये आणण्याचं खूप महत्त्व आहे. त्या शंखामध्ये पाणी भरून ठेवल्यानंतर ते जे पाणी आहे ते दुसऱ्या दिवशी घरामध्ये शिंपडणं, त्यातलं थोडं जलप्राशन करणं ह्याला खूप सारं महत्त्व आहे. जे सगळं समुद्रातून उत्पन्न झालेलं आहे ते लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. कारण लक्ष्मी माता ही समुद्रावरच्याच म्हणजे समुद्राची कन्या आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे लक्ष्मी मातेला खूप साऱ्या ह्या गोष्टी प्रिय आहेत. त्यानंतर हे बघा, लक्ष्मी मातेला सगळ्यात तिचा फोटो कोणता आवडता असेल तर माहीत आहे का तुम्हाला, लक्ष्मी माता कायम बसलेल्या स्वरूपात असावी. गजलक्ष्मी तुमच्याकडे असेल तर खूप चांगलं, नसेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकतात. आणि त्याच्याच बरोबर लक्ष्मी मातेला सर्वात आवडता जो तिची प्रतिमा आहे ती म्हणजे ती बसलेली आहे आणि भगवान विष्णू जे पहुडलेले आहेत आणि त्यांचे ती पाय चेपत आहे असा फोटो घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये छोट्या साईजमध्ये का होईना तो असावा. कारण ज्या घरांमध्ये बसलेली लक्ष्मी असेल आणि ज्या घरामध्ये अशा रीतीत भगवान विष्णूंचे पाय चेपत असतानाची लक्ष्मी असेल तिथनं लक्ष्मी माता कधीही पाय काढता घेणार नाही. कारण जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथेच माता लक्ष्मी ही नांदत असते. त्याच्यामुळे घरात कायम लक्षात घ्या की तो एक फोटो आहे तो आपल्याला लक्ष्मीपूजनाला देखील लागणार आहे. त्यामुळे तो घरामध्ये असावा. बऱ्याच जणांचं असं आहे की घराचा मुख्य दरवाजावर प्लास्टिकचे ओम, स्वस्तिक वगैरे आहेत तर ते पहिले काढून टाका. ज्यांचं घर रेंटेड आहे ना त्यांनी कुंकुवाने स्वस्तिक काढा. कुंकुवाने स्वस्तिक, ओम आणि जे त्रिशूळ तुम्ही करता ते सर्व कुंकुवाने देखील करू शकतात. हळदी कुंकू मिश्रण करा किंवा कुंकुवाने करा. गुलाबजल, गोमूत्र ह्याचा वापर तुम्ही पाणी आणि याचा वापर करून तुम्ही करा रेंटेड हाऊस असेल तर. आणि जर तुमचं स्वतःचं घर असेल तर छोट्या छोट्या सिक्क्यांमध्ये तुम्हाला स्वस्तिक, त्याचबरोबर हे स्वस्तिक आणि ओम आहे आणि त्याच्याबरोबर त्रिशूळ हे तुम्ही छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कॉईन्सच्या ह्याच्यामध्ये तुम्ही चांदीचं बनवून घेऊ शकतात. कारण हे बघा, घरात जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते घराचा एक म्हणतात ना मोठा प्राण आहे आणि तो आपण सुशोभित करावा. परंतु त्याच्यासाठी काही आर्टिफिशियल जसं की प्लास्टिकच्या वस्तू अजिबात यूज करू नये. प्लास्टिकमधनं जी काही नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स येत असतात त्या ऑलरेडी खूप, असंही प्लास्टिक पर्यावरणाला खूप हानिकारक आहे तर ते आपल्या घराला का हानिकारक नसेल.
त्यामुळे शक्य तितका प्लास्टिकचा वापर ह्या वेळेस टाळा. आणि तुमचं बजेट नाही आहे ना तर हरकत नाही, तुम्ही नंतर घ्या, परंतु आता सध्या ते कुंकवाने करा. ह्या पौर्णिमेला देखील कुंकवानेच स्वस्तिक, ओम, त्याचबरोबर ही सगळं शुभचिन्ह आहेत. श्री, स्वस्तिक, ओम आणि आपल्याकडे जे त्रिशूळ बनवलं जातं, ही सर्व स्वस्तिक आणि ही जी आहेत ती शुभचिन्ह आहेत. ती शुभचिन्ह दरवाजावर असणं शुभ आहे, परंतु ते प्लास्टिकचं नसावं. बरेच जण पावलं जी आहेत ती देखील प्लास्टिकची लावतात, ती देखील लावू नका. जर तुमच्याकडे बजेट नाही आहे तर बस करा, तुम्ही फक्त एकच काम करा, गोमूत्र आणि हळद जे आहे, हळद गोमूत्र जे हळदीचं लेपन केलं जातं ते करा, बाकी दुसऱ्या कशाचीच गरज पडणार नाही. त्याचबरोबर रांगोळी काढा, त्याच्याने देखील तुम्हाला प्रसन्नता वाटेल की जे तुम्ही प्लास्टिकचा आणि ते कागदांचा वापर करतात त्याच्याऐवजी हे करा, त्याने खूप सारं प्रसन्नता घरामध्ये वाटेल. आता तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या कळाल्या असाव्यात. श्रीयंत्र घरात नसेल तर आणा, कमळगट्ट्याची माळ नसेल तर आणा, त्याचबरोबर लक्ष्मीचं जे कॉईन मिळतं ते आणा, त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख आणि जी हे सरस्वतीची जी प्रतिमा आहे ज्याच्यामध्ये ती भगवान विष्णूंची पाय चेपत आहे ते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे हे बघा, आता बरेच जण स्वामींची सेवा करतात, बरेच जण नाही करत. ज्यांची स्वामींवर श्रद्धा आहे त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती ही असलीच पाहिजे. मूर्ती असेल तर खूप छान, कारण मूर्तीवर आपण पंचामृताने अभिषेक करू शकतो, त्यामुळे मूर्ती घरामध्ये असण्याला खूप महत्त्व आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, कुठल्या कारणाने मूर्ती खंडित झाली असेल किंवा काही, तर ती तुम्ही नवीन मूर्ती या पौर्णिमेच्या मुहूर्तावर नक्कीच घेऊ शकतात. आणि हे बघा, कोजागिरी पौर्णिमा हा एक असा आहे ना की म्हणजे दिवस आहे की या दिवशी जी तुम्ही काही खरेदी कराल किंवा या दिवसापासून त्या वस्तू जर वापरायला सुरुवात कराल तर त्यानंतरचे तुमचे दिवस जे आहेत ते पालटणार आहेत, कारण त्यानंतर येणार आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाला प्रत्येक जण असं म्हणत असतं की लक्ष्मी माते आमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहा, आपलं जे इन्कम आहे ते कायम वाढतं असावं, कधीही ते कमी होऊ नये ही प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी की आपण लक्ष्मी मातेची आगमनासाठी कुठली तयारी करत आहोत ते तिला दिसलं पाहिजे ना. लक्ष्मीपूजन हे तुमची परीक्षा आहे, पण पूर्व परीक्षा तुमची कोजागिरी पौर्णिमा आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही खूप छान रीतीने पास व्हा, लक्ष्मी माता आरामात तुमच्या घरामध्ये नांदायला येईल. आणि बरेच जण म्हणतात लक्ष्मी तिथे काढता पाय घेत नाही अशा ठिकाणहून. नक्कीच आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात लक्ष्मी राहील अशा गोष्टी करा, लक्ष्मीला प्रिय अशा गोष्टी करा. तर हा व्हिडिओ कुठल्याही कारणाने आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.